शिव आपल्या लेकीला फुलासारखे जपू लागला. ईश्वरीच्या आठवणीत तो अजूनही झुरत होता, पण परीमुळे त्याच्या आयुष्यात बराच फरक पडला होता. परीच आता त्याच्या जगण्याचं कारण बनली होती. तिच्यासाठी तो आई वडील दोन्ही बनला होता. दिवसभर कामामुळे त्याला तिच्याकडे लक्ष देता येत नव्हतं, पण रात्री तिच्या ओढीने तो घरी लवकर येत होता. घरी आला की परी त्याच्याशिवाय कोणाकडेही जात नव्हती. सुट्टीचा दिवस तर त्याने पूर्णपणे तिच्यासाठी राखून ठेवला होता. दिवसामागून दिवस जात होते. ईश्वरीला जाऊन 1 वर्ष झालं होतं. परी 12च्या आत जन्मल्यामुळे आदल्या दिवशी तिचा वाढदिवस येत होता. त्या दिवशी शिवने तिचा मोठा वाढदिवस केला. आपल्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये याची तो पूर्ण काळजी घेत होता. दुसऱ्या दिवशी ईश्वरीचं पहिलं श्राद्ध त्याने मनोभावे केलं. आता कोण आलं? दाराची बेल वाजली म्हणून अनुराधाताईंनी रमेशकडे बघत विचारलं. रात्रीचे 9 वाजले होते आणि ते नुकते जेवायला बसले होते. रमेश जागेवरून उठला आणि त्याने दार उघडलं. समोर सृष्टीला आणि तिच्या हातात 1.5 वर्षाच्या वेदला पाहून तो गोंधळून गेला. सृष्टी, तू? रमेश पुढे काही बोलणार तेवढ्या सृष्टीच्या तोंडून हुंदका फुटला. अनुराधाताई आणि अर्चना सुद्धा गोंधळून दारात आल्या. अगं राहतेस कुठे आणि तू एकटीच? दाजू कुठे आहेस? रमेश तिच्या हातातल्या वेदला आपल्या कुशीत घेत म्हणाला. बाळा, काय झालं? अनुराधाताईंनी तिला ताणत विचारलं. आई, सगळं संपलं ग. माझं आयुष्य संपलं. सृष्टी जोरजोरात हुंदके देत रडू लागली. तिचं रडणं बघून तिघेही घाबरून गेले. अगं झालं काय, सांग ना. रमेश वेदला आत घेऊन जा आणि काय झालं ते बघ. अनुराधाताई तिला जवळ घेत म्हणाल्या. आई, मला ते सोडून गेले. त्यांचं आता माझ्यावर प्रेम नाही. त्यांना आता या बंधनाचा वैताग आला. त्यांनी या लग्नाचा अपमान केला आहे. सृष्टीचं बोलणं ऐकून अनुराधाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या तोंडावर हात ठेवून तिला शॉकमध्ये बघत राहिल्या. जे ऐकलं ते खोटा असावं अशी मनाला समजूत घालत होत्या. अगं काय बोलत आहेस? नीट सांग. बोलताना अनुराधाताईंचा आवाज जड झाला होता. पुढचं ऐकायचीच त्यांना भीती वाटत होती. पण आता सृष्टीकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीच्या मिठीत बघताना तिच्या अंगावर जणू पहाड कोसळला होता. ज्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती, तोच एका दुसऱ्या मुलीसाठी तिला अर्ध्या रस्त्या सोडून दूर निघून गेला होता. आणि एवढं सगळं करताना त्याने साधा आपल्या मुलाचाही विचार केला नव्हता. रमेश, विक्रमला कॉल कर. त्याच्या घरी फोन लाव. आपण एकत्र बसून बोलू. असं कसं तो करू शकतो? अरे छोट्या वेचा विचार करायचा ना. आईबरोबर बापही हवा ना. अनुराधाताई गयावया करत रडत बोलू लागल्या. रमेश आणि अर्चनाही हतबल होऊन एकमेकांकडे बघू लागले. सृष्टीने तिच्या बाजूने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या म्हणतात ना, नशिबाला साथ द्यायची नसते. तसंच काहीसं तिच्या बाबतीत झालं. 3 वर्षाचा संसार एका कागदावर सही करताच तुटला. सासू सासऱ्यांना सून नको होती, पण नातू हवा होता. पण त्या लढाईमध्ये एक आई जिंकली. महिन्याला तिला पोळगी सुरू झाली. महिन्यातून एकदा वेदला भेटायला सासू सासरे किंवा विक्रम येत होता. हळूहळू महिन्यातून एकदा होणारी भेट 6 महिन्यातून एकदा होऊ लागली. थोडे दिवस अर्चनाला सृष्टीबद्दल सहानुभूती होती, पण आता ती कायमची इथेच राहणार होती म्हणून ती अर्चनाच्या डोळ्यात खुपू लागली. हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलणं, भांडण काढणं, काही काम न करणं, वेदवर चिडचिड करणं हे वरचेवर सुरूच असायचं. सृष्टीला अर्चना तिच्याशी कशीही वागली तरी त्याचा फारसा फरक पडत नव्हता, पण आपल्या मुलावरती राग काढते हे मात्र तिला अजिबात सहन होत नव्हतं. पण घर सोडून जाणार तरी कुठे? तिच्या आईवडिलांनी विश्वासाने ज्याच्या हातात तिचा हात दिला होता तोच तिला सोडून गेला होता. तिचं आपलं असं फक्त आई आणि भाऊ होते. एवढ्या मोठ्या जगात एकटी जगणार तरी कशी होते आणि तिच्यावर अशी वेळ येईल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. एका मुलीचं लग्न झालं की ती ना पूर्णपणे सासरची राहते ना माहेरची. माहेरचं घर वडिलांचं तर सासरचं घर नवऱ्याचं. दोन्ही घर तिच्यामुळेच उजळत असतात, पण दोन्ही घरांवर तिचा पूर्ण अधिकार मात्र नसतो. समाजाचा हा नियमच आहे. तिला स्वतःच्या नावाचं घर कधी मिळतच नाही. माहेर आणि सासर दोन्ही घरांसाठी राबणारी तीच असते. तिच्यामुळेच दोन्ही घरांना रोषणाई आलेली असते. तिच्यामुळेच तुळशीमधला दिवा लुकलुकत असतो, पण दारावरची पाटी मात्र तिच्या नावाने कधीच झगमगत नसते. बाहेर नोकरीला जावं तर ते अर्चनाला पटत नव्हतं. तरीही सृष्टीने 6 महिने बाहेर काम केलं, पण कामामुळे घरी उशीर व्हायचा. त्यात अर्चनाचे तिच्या चारित्र्यावरून नाही ते आरोप सुरू झाले. घरच्या कामाचा सगळा भार आईवर पडायचा. त्यामुळे हळूहळू अर्चना आणि तिच्या भावामध्ये वादविवाद होऊ लागले. आपला संसार तर नीट फुलला नाही.
आपल्या कारणामुळे दुसऱ्यांच्या संसारातही फूट नको हा विचार करून शेवटी सृष्टीने नोकरी सोडली आणि ती कायमची घरात बसली. बघता बघता वेदला 3 संपून 4थं वर्ष लागलं होतं. माया आणि वेद दोघांमध्ये 6 महिन्यांचा फरक होता, म्हणून दोघांना एकत्र स्कूलमध्ये घातलं. रमेश चांगल्या कंपनीत चांगल्या पोझिशनवर असल्यामुळे पैशाचा कधीच तुटवडा आला नाही आणि सृष्टीच्या वडिलांची पेन्शनही मिळत होती. खाऊन पिऊन सुखी होते. रमेशनेही कधीच मुलांमध्ये फरक केला नव्हता. माया जशी त्याच्यासाठी तशीच वेदलाही आपल्या मुलासारखा जपत होता. म्हणून अनुराधाताई निश्चित होत्या, पण आपल्यानंतर आपल्या मुलीचं भविष्य काय असणार हा विचार आला की त्यांना रात्र रात्र झोप येत नव्हती. त्यांच्यासमोरच अर्चना सृष्टीशी नीट वागत नव्हती. त्यांच्या मागे तर अनुराधाताई आणि अर्चना संध्याकाळचा स्वयंपाक करत होत्या. त्या तिला भाज्या चिरून देत होत्या. ती पटापटा फोडणी देऊ लागली. आई, मागच्या बिल्डिंगमधली माझी मैत्रीण आहे ना, मागच्या वर्षी तिचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये गेला. तिने दुसऱ्यांदा लग्न केलं. अर्चना स्वयंपाक करता करता त्यांच्या कानावर बातमी घालत म्हणाली. पण तिचा तिरका कटाक्ष सृष्टीकडे होता. सृष्टी हॉलमध्ये बसून मुलांचा अभ्यास घेत होती. तिच्याही कानावर ते शब्द पडत होते. तिचा नवरा चांगला आहे का? अनुराधाताई अधीरतेने म्हणाल्या, हो, खूप चांगला आहे. त्याची बायकोसुद्धा कुठल्या तरी आजाराने गेली होती. मग वधूवर सूचक मंडळामध्ये नाव दिलं. त्यातून दोघांचा जुळला आणि आता दोघंही सुखाचा संसार करत आहेत. कालच माहेरी आली म्हणून भेटायला गेले होते. 3 महिन्यांची गरोदर सुद्धा आहे. अर्चना सगळी बातमी सांगू लागली आणि इकडे अनुराधाताईंच्या डोक्यात नाही नाही ते विचार घुमू लागले. आई, आपण सृष्टीच्या भविष्याचा विचार करायला हवा. अर्चना त्यांच्या शेजारी बसत हळूच म्हणाली. अनुराधाताई तिला एकटं बघू लागल्या. अर्चना कुठल्या अर्थाने म्हणत आहे हे त्यांना कळत होतं, पण ती बरोबरही बोलत होती हेही कळत होतं. आयुष्य तर ती एकटीने जगू शकत नव्हती. रमेश आल्यावर सगळेजण जेवायला बसले आणि सृष्टी गरम गरम पोळ्या लाटू लागले. सगळ्यांचं जेवण झालं. सृष्टी मुलांना घेऊन बाहेर शतपावली करू लागली. रमेश, मला थोडं बोलायचं होतं. अनुराधाताई एक नजर अर्चनाकडे बघत म्हणाल्या. अर्चनाने सुद्धा डोळ्यानेच मी आहे म्हणून खून केली. बोल ना, तू सृष्टीच्या भविष्याचा काय विचार केला का? म्हणजे? रमेश अर्चनाकडे बघून म्हणाला. पूर्ण आयुष्य ती अशीच काढणार का? विक्रम चांगला नाही निघाला तर त्यात तिचा काय दोष आहे? आपण तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. तिला असं शांत आणि एकटी मला बघवत नाही. अनुराधाताई डोळ्याला पदर लावत म्हणाल्या. त्यांची चुलबुली सृष्टी आता खूप शांत झाली होती. त्या दिवसापासून तिने कधी स्वतःचं मन मोकळं करून रडलंच नव्हतं. आतल्या आत घुटत होती तरी त्या तिला इकडचा तिकडचा विषय काढत बोलत करत होत्या. पण तिला एकटेपणाची सवय झाली होती. कोणाशी जास्त बोलायची इच्छा होत नव्हती. वेदमुळे थोडे का असेना दुःख विसरून जात होती. दिवस काय मुलांमध्ये घरच्या कामांमध्ये निघून जात होता, पण रात्र तिला खायला उठत होती. रात्र रात्र डोळ्यातून आसवे गाळत असायची. सकाळी उठून तिची उशी ओली असायची. त्यावरूनच अनुराधाताईंना तिचं दुःख कळून यायचं. तिचं वय तरी काय होतं? माझ्याही मनात आलं होतं, पण तिची इच्छा असेल तर ना. रमेश म्हणाला. समाज काय कसंही नाव ठेवतो, पण मला आता माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार करायचा आहे. वेदला ॲक्सेप्ट केलं नाही तरी चालेल. आपण सांभाळू, पण सृष्टीला जीवनसाथी तरी मिळेल जो तिला समजून घेणार असेल. तिचाही संसार फुलेल. आपण तिचं नाव वधूवर सूचक मंडळामध्ये देऊ. अनुराधाताई म्हणाल्या. पहिले तिला तर विचार, तिचं काय म्हणणं असेल. तिला दुसरं लग्न करायचं आहे की नाही. सगळ्या गोष्टीची जोर जबरदस्ती नको. विक्रमने तिला जसा धोका दिला तसं तिला या गोष्टीवर विश्वास उरला नाही. रमेश हताश होत म्हणाला. रमेश, ती स्वतःहून थोडी म्हणणार की माझं लग्न करा. आपणच पुढाकार घेऊन तिचं मन तयार करायला हवं, हो नाही? अर्चना लगेच तिचं डोकं लढवत म्हणाली. कधी एकदाची सृष्टी या घरातून जाते असं झालं होतं. तिच्या मनात असलं असतं तर उद्याच कोणासोबत तरी तिचं लग्न लावून तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. पहिले तिच्याशी बोल आणि उद्याच मी तिचा बायोडाटा वधूवर सूचक मंडळामध्ये देतो, रमेश म्हणाला. अनुराधाताईंनी हात जोडून वर बघून देवाचे आभार मानले आणि तिच्यासाठी चांगला जीवनसाथी मिळू दे म्हणून प्रार्थना करू लागल्या. भोसले हाऊस. परी आता 4 वर्षाची होती. पूर्ण घरभर तिचाच आवाज घुमत होता. सगळ्यांच्या लाडाची बनली होती. ईश्वरी गेल्यानंतर घराला घरपण येईल का हा प्रश्न पडला होता, पण या चिमुकलीमुळे कसे दिवस गेले त्याचं त्यांनाच कळलं नाही. धनश्री आणि केत तिला डोळ्यावर ठेवत होते. लक्ष्मीताईंची मुलगी तनिष्काही तिला जीव लावत होती.
तनिष्काचं शिक्षण पूर्ण झालं तसे ती शिवसोबत जॉईन झाली. वडिलांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता, तो शिवने त्याच्या पद्धतीने वाढवला होता. तनिष्काला इंजिनिअरिंगची डिग्री मिळाली तशी ती त्यांच्या बिझनेसमध्ये जॉईन झाली. लहानपणापासून त्यांच्यासोबतच मोठी झाली होती, म्हणून कधीच तिच्यात भेदभाव केला नव्हता. शिव आणि तनिष्कामध्ये 2-3 वर्षाचा फरक होता, म्हणून दोघे फ्रेंडसारखे राहत होते. आधीपासून मनात मोठे झाल्यावर त्यांचं लग्न होणार हे बिंबवलं होतं, त्यामुळे ती त्याला त्याच नजरेने बघत होती. पण नंतर त्यांचं दुसऱ्यावर प्रेम आहे हे कळून तिनेही माघार घेतली होती. रात्रीची वेळ होती. समोर धनश्री आणि तनिष्का लपल्या होत्या आणि छोटी परी तिची इवलीसे हात तिच्या डोळ्यांवर ठेवून त्यांना शोधत होती. सगळे तिच्या नटखट अदा बघून हसत होते. तनिष्का तिच्या मागे येऊन हळूच तिच्या पुढे बसली. धप्पा. तनिष्का आऊट. परी एक हात काढून पटकन तिचे छोटे हात तिच्या पाठीवर ठेवत गोड आवाजात खिखी हसत म्हणाली, यस, तनिष्का आऊट. आता आपण लपू. धनश्रीने हसत तिला उचलून घेतला आणि लपायला निघून गेली. लिव्हिंग एरियामध्ये अशोकराव, आजी लक्ष्मीताई आणि मंगलताई जेवण करून बसले होते. त्याचबरोबर समोर टीव्ही चालू होता. एकीकडे तिघींचा गोंधळ सुरू होता आणि लक्ष्मीताईंनी त्यांच्या आईला खुणवले. अशोकराव, शिव आणि तनिष्काचा काय विचार केला? आजी म्हणाली. शिवसोबत बोलणं झालं आहे, त्याला लग्न करायची इच्छा नाही. अशोकराव डोळ्यावरचा चष्मा काढत हताशपणे म्हणाले. आजी, लक्ष्मीताई आणि मंगलताईंचा चेहरा उतरला. आजीच्या मनात आधीपासूनच होतं की शिव आणि तनिष्काचं लग्न व्हावं, पण जेव्हा ईश्वरी आणि शिव एकमेकांच्या प्रेमात आहेत हे कळल्यावर आजीने माघार घेतली. पण आता देवानेच अशी वेळ आणली होती. शिव पूर्ण एकटा आयुष्य कसं जगणार आणि बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा तनिष्कासोबत लग्न झालं की आपली मुलगी कायमची आपल्या सोबत राहील असा विचार करून लक्ष्मीताईंनी पुन्हा विषय छेडला. शिव नुकताच फ्रेश होऊन खाली आला. त्याला बघून त्याची लाडकी परी पळतच आली. त्याने खुशीत पटकन तिला उचलून घेतलं. डॅडा, मी तनिष्का धनश्रीला आऊट केलं. ती ओठांचा पाऊट करत त्याला सांगू लागली. त्यानेही पाऊट करत तिला पप्पी दिली. सगळे दोघांकडे कौतुकाने बघू लागले. जेवतानाही तिची बडबड सुरू होती आणि शिव तिला मांडीवर घेऊन जेवत होता. आपल्या मुलीचे दिवसभराचे कारनामे ऐकून त्याच्या गालावर हसू पसरत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचं थोडंसं हसू सुद्धा बघून आई वडिलांच्या मनाला समाधान मिळत होतं. जेवण झाल्यावर शिव परीला घेऊन बाहेर फिरू लागला. ती पण त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपायच्या तयारीत होती. तिची बडबड बंद झाली म्हणून तो हळूच झुल्यावर बसला आणि तिला आपल्या कुशीत घेतलं. ती पण त्याला बिलगून डोळे झाकून झोपू लागली. तो अलगद एका पायाने झुला झुलवत तिला मांडीवर व्यवस्थित घेत होता. तिचे कुरळे केस आणि घारे डोळे त्याला ईश्वरीची आठवण करून देत होते. शिव, तिला पांघर, घरात झोपच येत नाही, झुल्याचीच सवय आहे. मंगलताई त्याच्या शेजारी बसत परीच्या अंगावर व्यवस्थित तिची छोटी शाल पांघरतात. झोपली नाही अजून? शिव नजर फिरवत म्हणाला. कसली झोप? तुला असं एकटं बघून कसली झोप लागणार? मंगलताई भावुक होत म्हणाल्या. डोळ्याला झोप लागते म्हणून झोपावं आणि माझ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नको. शिव भकास हसत म्हणाला. तुझा नाही, पण परीचा विचार कर. तुला बायको नको ते ठीक आहे, पण पिलूचा काय दोष? तिला आईचं प्रेम मिळत असेल तर का नको म्हणत आहेस? तनिष्का किती जीव लावते. लग्न झाले की आपल्या पोटच्या मुलीसारखे सांभाळेल. पुढे जाऊन तिलाही मुलं झाली तर फरक होईल ना तेव्हा? शिव म्हणाला. अरे, असा कसा विचार करतोस? आपण सगळे आहोत ना, मग का असा विचार करतोस? उद्या जाऊन आम्हाला काही झालं तर? धनश्रीचं लग्न झालं की ती निघून जाईल. अनिकेतचं लग्न झाले की त्याचाही संसार होईल. मग तेव्हा परीला आईची गरज भासली तर तेव्हा काय करणार? मंगलताई भविष्याचा विचार करत त्याच्यासमोर प्रश्न ठेवू लागल्या. आई, तुझं सगळं बरोबर आहे, पण मला तनिष्का एक चांगली मुलगी आहे हे माहीत आहे. माझ्यापेक्षा चांगला लाईफ पार्टनर ती डिझर्व करते. मी स्वतः तिच्यासाठी चांगला मुलगा शोधेल. मग तू विचार करणार नाहीस का? मंगलताई जरा चिडूनच म्हणाल्या. हुश. त्याने उशाचा टाकला. घरी आले की त्याच्या मागे दररोजची कटकट होती. शिव, प्लीज तयार हो. मंगलताई आता कंठ दाबत म्हणाल्या. ओके, पण माझी एक अट आहे. मला परीसाठी आई हवी आहे, म्हणजे ती आधीपासूनच एक आई हवी. शिव बोलत परीला आपल्या कुशीत नीट घेत निघून गेला आणि मंगलताई त्याच्याकडे शॉक होऊन बघू लागल्या. शिवमध्ये कधी कुठली कमी नव्हती. कुठली मुलगी लगेच लग्नाला तयार होईल आणि लग्न झालेली मुलगी मागत आहे म्हणून त्या गोंधळून गेल्या होत्या. मंगलताईंनी घरात ही गोष्ट सांगितली तसा आजी आणि लक्ष्मीताईंचा गोंधळ उडाला.
अशी मुलगी घरात आणली म्हणजे पहिल्यापासूनच तिला पहिल्या नवऱ्याचं मूल असणं हे त्यांना बिलकुलच मान्य नव्हतं. आता आजीचं म्हणणं होतं तनिष्का नाही तर दुसरी आधीच लग्न झालेली मुलगी तीही मूल नसलेली चालेल, पण अशोकरावांना आपला मुलगा आयुष्यात पुढे जात आहे याचं समाधान होतं. तो कुठल्या मुलीबरोबर लग्न करतो हे महत्त्वाचं नव्हतं. आई, शिव म्हणत असेल तर मी तयार आहे आणि आपल्याला संसार करायचा नाही, त्याला संसार करायचा आहे. मला माझ्या मुलाचा पुन्हा फुललेला संसार बघायचा आहे. अशोकराव त्यांचा निर्णय सांगत म्हणाले. त्यावर दोघींनी कितीही त्यांच्यावर प्रश्न केले तरी जे करायचं तेच ठरलं. 2-3 दिवसांनी शिवसाठी मंगलताई मुली बघू लागल्या. त्यांच्याही मनाला पटत नव्हतं, पण तो तयार झाला यातच त्यांनी समाधान मानले होते. आई, मला लग्न नाही करायचं. सृष्टी रडत म्हणाली. आता अनुराधाताई आणि अर्चना तिला दुसऱ्या लग्नासाठी म्हणवत होत्या. सृष्टी, वेडेपणा करू नको. आता तुला काही वाटत नाही, पण हळूहळू वेद मोठा झाला की तू एकटी पडशील. पूर्ण आयुष्य तर एकटीने जगू शकत नाहीस. अनुराधाताई तिला समजावत म्हणाल्या. आणि पुन्हा पुढे जाऊन हेच नशिबाला आलं तर? तिने प्रश्न केला. सृष्टी, तुझा त्यात काही दोष नाही. विक्रम चांगला निघाला नाही म्हणून बाकीचे तसेच निघतील कशावरून? अर्चना म्हणाली. अगं, तुझ्यासोबत वेदचा विचार कर. त्यालाही वडील मिळतील, तुलाही जीवनसाथी मिळेल. अनुराधाताई म्हणाल्या. पण आई, तुला काय उद्याचं लग्न कर म्हणत नाही. आपण बघूया. कोणी मनाला पटलं तर आपण पुढचा विचार करू. नाही पटलं तर ठीक आहे, आपण विचार सोडून देऊ. अनुराधाताईंनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं. हा नाही करत अनुराधाताई आणि अर्चनाने तिला तयार केलं. मनात नसतानाही ती तयार झाली होती. एकदा ठेस लागली होती म्हणून पुन्हा त्याच रस्त्यावर जायला मनात भीती वाटत होती. दोघांचे घरचे दोघांसाठी स्थळ शोधत होते, पण मनासारखं एकही भेटत नव्हतं. सृष्टीसाठी भरपूर स्थळं आली होती, पण वेदला ॲक्सेप्ट करणारे कमी होते, नाहीतर म्हातारा. असेच काही ना काही येत होतं, म्हणून निराशा होत होती. शिवसाठी खूप चांगल्या मुलींची स्थळं येत होती, पण मंगलताईंना कुठल्याच मुली रुचत नव्हत्या. आजी आणि लक्ष्मीताईंनी तर त्या गोष्टीवर संमती दाखवली नव्हती, म्हणून त्यांनी त्यात लक्षही घातलं नाही. वधूवर सूचक मंडळातील बाई मुलींचे बायोडाटा घेऊन आली होती आणि मंगलताई सगळे फोटो आणि बायोडाटा चेक करत होत्या. फोटोज बघता बघता सृष्टीचा फोटो त्यात दिसला आणि त्या थोड्या आश्चर्यचकित होऊन त्या फोटोला निरखून बघू लागल्या. त्यांनी पुन्हा तिचा फोटो व्यवस्थित पाहिला आणि बघता क्षणी त्यांना परीला दूध पाजवलेला दिवस आठवला. सृष्टी दिघे नाव आहे. 2 वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे आणि तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघत आहेत. पहिल्या नवऱ्याचा 4 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या सकळ जर ॲक्सेप्ट करत असेल तरच ती मुलगी लग्नाला तयार आहे, ती बाई माहिती देत म्हणाली. मंगलताई विचारात पडल्या. सगळं विसरू शकत होत्या, पण एका तहानलेल्या बाळाला दूध दिलेल्या त्या माईचा चेहरा विसरू शकत नव्हत्या. त्या दिवशी खरंच त्यांच्या पिल्ल्याला आईच्या दुधाची गरज होती आणि ते पुण्य सृष्टीने केलं होतं. तेव्हा तिचे शब्द त्यांना आठवू लागले. ह्या उपकाराची परतफेड कधीच होणार नाही. या घरच्यांना शिव आणि त्याच्याबद्दलची माहिती द्या. मी उद्यापर्यंत तुम्हाला कळवते, मंगलताई विचार करत म्हणाल्या. ती बाई निघून गेली आणि मंगलताई विचारात पडल्या. एवढ्या मुली पाहिल्या होत्या, पण मनात भरल्या नव्हत्या. आणि जी मुलगी काही नातं नसून आपल्या नातीला दूध देत असेल तर ती पुढे जाऊन आपल्या नातीला किती जीव लावेल हा विचार येताच त्यांच्या ओठावर हसू पसरलं होतं. संध्याकाळी शिव आणि अशोकरावांसमोर मंगलताईंनी सृष्टीचा फोटो ठेवला. शिवने त्या फोटोवर नजर सुद्धा फिरवली नाही. अशोकराव सृष्टीचा फोटो आणि बायोडाटा चेक करत होते. चांगली आहे. तुला आवडली असेल तर आपण विचार करूया. शिव, तू सुद्धा बघून घे. अशोकराव त्याच्यासमोर फोटो धरत म्हणाले. बाबा, तुम्हाला जे ठीक वाटेल ते करा. शिव मोबाईलमधून नजर न हटवत म्हणाला. मी तिचा फोटो आणि बायोडाटा बघून तिला निवडलं नाही. या मुलीचे उपकार खूप मोठे आहेत आणि पुढे जाऊन ती अशी समोर येईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. पण देव उपकार परतफेड करण्यासाठी कुठलाही मार्ग देतो. आज ह्या मुलीला बघून वाटलं आणि तिला या घरची सून आणि परीची आई करून मी तिचे उपकार फेडू शकेन असं मला वाटत आहे, मंगलताई म्हणाल्या. अशोकराव आणि शिव दोघेही मंगलताईंकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले. मी तुम्हाला म्हणाले होते ना, पिल्लू जन्मल्यावर खूप रडत होती. तिला आईचं दूध कुठल्याही परिस्थितीत हवंच होतं. बॉटलने खूप प्रयत्न केला, पण ती पितच नव्हती आणि वाटी चमच्याने तिचं पोट भरत नव्हतं. तेव्हा हीच मुलगी होती. नुकतीच डिलिव्हरी झाली होती आणि तिनेच आपल्या चिमुकलीला आपल्या मुलासारखं कुशीत घेऊन तिचं दूध पाजलं होतं आणि आपली पिल्लू छातीला दोन्ही हात घट्ट पकडून निवांत झोपली होती.
दूध पाजवणारी तिची आई आहे हे तिला माहीत नव्हतं, पण उबदार माया मिळाली होती म्हणून शांत तिच्या मांडीवर झोपून गेली होती. पहाटे उठली तेव्हा मी स्वतःहून पिल्लूला घेऊन तिच्याकडे गेले होते. तिने कंटाळा न करता झोपेतून उठून तिला आपल्या कुशीत घेतला आणि पुन्हा ती दूध पिऊन झोपली. नंतर ती अशी समोर येईल वाटलं सुद्धा नव्हतं. जणू पुढे जाऊन देवाला यांची गाठ बांधायची होती, म्हणून तर परीला पहिलं दूध तिचं मिळालं. मंगलताई भावुक होत म्हणाल्या, आई मला या मुलीला भेटायचं आहे. समोरासमोर मला थँक्यू म्हणायचं आहे आणि जर या मुलीला काही प्रॉब्लेम नसेल तर मलाही तिच्यासोबत लग्न करायचं आहे. बायको म्हणून मला भरपूर मुली मिळतील, पण परीला आई म्हणून फक्त ही सांभाळू शकते. जी पहिल्यापासूनच आई असेल त्यालाही मुलाबद्दल माया असते. म्हणून तर मला जी आधीपासून आई असेल तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. तेव्हा तिला माझ्या मुलीबद्दल भावना येतील. या विचारानेच मी तुझ्यासमोर ही अट ठेवली होती आणि आता तर तू तिच्याबद्दल हे सांगितल्यापासून तिच्याबद्दलचा आदर वाढला आहे. ओळख ना पाळख तिने माझ्या मुलीला जीव लावला आणि जेव्हा माझ्या मुलीची ती आई होईल तेव्हा हे स्वच्छ मनाने तिला स्वीकारेल. शिव विचार करत म्हणाला, उद्याच मी त्यांच्या घरी जाऊन बोलून येते. मंगलताई खुश होत म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी मंगलताई आणि अशोकराव दिघे यांच्या घरी गेले. वधूवर सूचक मंडळवाल्यांनी अनुराधाताई आणि रमेशला आधीच कल्पना दिली होती. घरात त्यांची लगबग चालू होती. थोड्याच वेळात दोघे जण घरी आले. अनुराधाताईंनी लगेच मंगलताईंना ओळखलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. पुन्हा अशी भेट होईल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. वधूवर सूचक मंडळामध्ये तुमच्या मुलीची माहिती कळाली म्हणून आम्ही आमच्या मुलाचं स्थळ घेऊन तुमच्याकडे आलो आहोत. अशोकराव शांतपणे रमेशकडे बघत म्हणाले. रमेशने गालात हसत मान हलवली. शिवबद्दल आधीच रमेशने सगळी माहिती काढली होती आणि त्यांचं नाव व्यापार मोठा असल्यामुळे असे स्थळ मिळणं अशक्य होतं. विक्रम तर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवर होता, पण शिवचा स्वतःचा बिझनेस होता. विक्रमपेक्षा दुप्पट तिप्पट त्याचा रेकॉर्ड त्याला चांगला वाटत होता आणि आपल्या बहिणीला असं स्थळ चालून आलं आहे म्हणून घरातले सगळे खुश होते. त्याचबरोबर अर्चनालाही सृष्टीच्या नशिबावर हेवा वाटत होता. तुमच्या मुलीचे उपकार खूप मोठे आहेत. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर आपण या नात्याचा पुढे जाऊन विचार करू. मंगलताई हसत म्हणाल्या, हो हो, आम्ही सुद्धा तुमच्या मुलाची माहिती काढली आहे. आम्हाला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एकदा दोघे समोरासमोर बोलले तर बरं होईल. रमेश एक नजर आतमध्ये टाकत म्हणाला, आमचंही मत आहे की दोघांनी पहिले एकमेकांशी बोलून घ्यावं, मग आपण पुढचा विचार करूया. अशोकराव म्हणाले. चहा नाश्ता आणि इकडच्या तिकडच्या गप्पा करून अशोकराव आणि मंगलताई आपल्या घरी निघाले. अनुराधाताई खूप दिवसांनी मनापासून हसत होत्या. विक्रमपेक्षा चांगलं स्थळ आपल्या मुलीला मिळालं आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. दोघांच्याही घरी याबद्दल चर्चा झाली आणि शिवने येत्या रविवारी तिला भेटण्याचं ठरवलं, तर मंगलताईंनी सृष्टीच्या घरी कळवलं. सृष्टीसुद्धा भेटायला तयार झाली, कारण दोघांचेही प्रश्न होते. दोघांनाही समोरासमोर बोलून त्या प्रश्नांची उत्तरं मनासारखी मिळाली तरच ते पुढे लग्नाला तयार होणार होते. बघता बघता रविवार आला आणि भेटायचा दिवस उजळला. दोघांच्याही मनात खूप सारे प्रश्न आणि एक वेगळीच हुरहुर होती. काही करून शिवला आपल्या मुलीसाठी सृष्टीच बेस्ट आहे हे मनापासून जाणवत होतं, पण ती तयार होईल की नाही याची मनात खळबळ उडाली होती. सृष्टीचेही हाल वेगळे नव्हते. तिला तिच्यासाठी नवरा कमी आणि आपल्या मुलासाठी वडील हवा होता आणि तो शिवमध्ये मिळेल का हा सर्वात मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. जास्त प्रेमाची अपेक्षा नव्हती, पण एक वडिलांचा आधार राहील इतकं तरी वेदला त्याने एक्सेप्ट करावं इतकंच तिचं मन होतं. तिने डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचा पंजाबी सूट घातला, त्यावर व्हाईट आणि ब्ल्यू शेडिंगमधली प्रिंटेड ओढणी सावरली. आधीपासून व्यवस्थित राहण्याची सवय असल्यामुळे थोडे केस घेऊन मागे क्लच लावला आणि बाकीचे केस मोकळे सोडले. कपाळावर स्टोनची टिकली, ओठांवर लिप बाम आणि डोळ्यात काजळची हलकी लकीर. अनुराधाताई तिला आवरताना बघून भारावून गेल्या होत्या. खूप दिवसांनी ती स्वतःसाठी आवरत होती म्हणून त्यांनाही छान वाटत होतं. पहिले ती सिंपलच जाणार होती, पण अर्चनाने तिला दटावून व्यवस्थित आवरायला सांगितलं. शिवने व्हाईट टी शर्ट आणि त्याखाली ब्ल्यू जीन्स स्पोर्ट्स शूज घातले होते. राहणीमान आधीपासूनच हायफाय राहायची सवय होती म्हणून टी शर्टपासून ते वॉचपर्यंत सगळं ब्रँडेड अंगावर होतं. मंगलताई तो आवरून आल्यामुळे खुश झाल्या. जरी आता तो आपल्या मुलीसाठी तयार झाला असेल तरी पुढे जाऊन एकत्र राहून दोघेही जवळ येतीलच
आणि त्यांचाही संसार फुलेल असा विचार येताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. दोघेही एका 5 स्टार हॉटेलमध्ये भेटणार होते. शिव आधीपासूनच येऊन बसला होता. थोड्या वेळाने रमेशने सृष्टीला त्या हॉटेलच्या बाहेर सोडलं. विक्रम नंतर पहिल्यांदाच अनोळखी मुलाला ती भेटायला जात होती म्हणून मनात धाकधूक होती. भीतीने हातपाय थंड पडले होते. कसा असेल आपल्याबद्दल, काय विचार करेल, म्हणजे आपल्या मुलाचा तो विचार करेल का? खूप सारे प्रश्न डोक्यात येऊन डोकं जड झालं होतं. हळूहळू पावलं टाकत ते हॉटेलमध्ये आली. एवढं मोठं हॉटेल बघून तिला काय बोलावं आणि कोणाला काय प्रश्न करावा हे समजेना. ती कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघू लागली. मन धडधड करत होतं. कुठे जायचं, कसं जायचं काही समजत नव्हतं. ती रिसेप्शनवर आली. शिव भोसले. तिने हिम्मत करून त्या रिसेप्शनिस्टला विचारलं. घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. रिसेप्शनिस्ट गालात हसत तिला आपल्यासोबत घेऊन गेली. ते सुद्धा तिच्या मागे हळूहळू पावलं टाकत जाऊ लागले. थंडगार एसीमध्ये तिला घाम फुटला होता. रिसेप्शनिस्ट तिला एका मोठ्या VIP सेक्शनमध्ये घेऊन आली. सध्या तिथे सगळीकडे शांतता होती आणि एका टेबलवर एक माणूस बसलेला दिसत होता. पूर्ण तो एरिया रिकामा दिसत होता. शिव भोसले. रिसेप्शनिस्टने समोर बसलेल्या व्यक्तीकडे बोट करत सांगितले. थँक्यू, सृष्टी घसा खाकरत म्हणाली. शिवने मोबाईलमधून नजर हटवत मानवर केली आणि निर्विकाराने चेहऱ्याने समोर पाहिलं. ती सुद्धा त्याच्याकडे बघून गोंधळून गेली. कशी रिॲक्शन द्यावी ते तिला कळलंच नाही. दोन्ही हातात ओढणीच टोप घट्ट पकडून ती त्याच्याकडे आवंठा गिळत बघू लागली. चेहऱ्यावर घामाचे बिंदू जमा झाले होते. तो जागेवरून उठला. ती पण हळूहळू पावलं टाकत त्याच्याकडे जात इकडे तिकडे बघू लागली. एक हळूवार श्वास घेत आवंठा गिळून त्याच्यासमोर उभी राहिली. हॅलो, आय एम शिव. त्याने शांत चेहऱ्याने तिच्यासमोर हात धरला. सृष्टी. ती थोडे ओठ ताणून तिचा थरथरत हात पुढे करत हलकेच त्याच्या हातात हात मिळवून पटकन हात मागे घेते. तो त्याच्या चेअरवर बसत समोरच्या चेअरवर बसण्यासाठी इशारा करतो. ती सुद्धा पटकन चेअरवर बसली. कारण पायात भीतीने कंपन जाणत होतं. मन 100च्या स्पीडने धडधड करत होतं. इथे येईपर्यंत तिच्या डोक्यात भरपूर सारे प्रश्न होते, पण त्याला बघताच आजूबाजूची शांतता पाहून ती पूर्णपणे ब्लँक झाली होती. कुठून सुरुवात करावी, काय बोलावं तिला काही समजत नव्हतं. इतकी ती घाबरून गेली होती. शिवला तिचा अनकम्फर्टनेस जाणवत होता. त्यालाही तिला समोर बघून एक ऑकवर्डपणा जाणवत होता. ईश्वरीची जागा कोणाला तो देऊ शकत नव्हता, पण सिच्युएशन अशी आली होती की मनात नसतानाही त्याला ते स्वीकारावं लागत होतं, तेही आपल्या मुलीसाठी. जर तिला आईचं प्रेम मिळत असेल तर तिला त्याच्यापासून लांब का ठेवायचं हा प्रश्न त्याच्या मनात वारंवार येत होता. त्यामुळेच तो लग्नाला तयार झाला होता आणि सृष्टीबद्दल ऐकून तिच्याबद्दल आदरही निर्माण झाला होता. माझ्या आईकडून तुमच्याबद्दल कळलं, त्यासाठी आयुष्यभर मी तुमचा थँकफुल राहील.